आपण आज बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर त्यासाठी सर्वात आधी आहे ना, मी इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ही कोथिंबीर ना बारीक कट करायची, एकदम बारीक. मग त्याच्यात नंतर आहे ना, कोथिंबीर मध्ये आपल्याला बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून ते मळून घ्यायचं. तर बाकीचं पुढचं साहित्य मी तुम्हाला सगळं काय दाखवते, कशा पद्धतीने घेतलंय किंवा कशा पद्धतीने घ्यायचं. तर ही अशी छोटी छोटी एकदम कट करून घ्यायची कोथिंबीर. तर ही आपण कोथिंबीर धुवून घेतली होती, कट पण केली एकदम छोटी छोटी. तर त्यासाठी आपल्याला लसणाची एक मोठी पाकळी आणि ह्या 8-10 मिरच्या आहेत. जेवढं तिखट आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने सुद्धा मिरच्या आपण वापरू शकतो. आणि जिरे हे बारीक करून याच्यामध्ये आपल्याला मळायला हे करायचे. तर ही आपली कट केलेली कोथिंबीर, त्याच्यावरती अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि नंतर थोडासा हिंग पण टाकायचा आपल्याला. अर्धा चमचा हळदी, लाल तिखट पण थोडंसं टाकायचे छोट्या चमच्याने, 2 चमचे, कारण आपण हे पण टाकणार आहेत ना हिरव्या मिरचीचं वाटण पण, हे पण टाकायचं आपल्याला पीठ टाकल्याच्या नंतर. तर हे तांदळाचं पीठ आहे सपट वाटी, आणि हे बेसन पीठ 2 वाटी घेणार आहे. बेसन पीठ 2 वाटी. तर मीठ राहिले आपलं टाकायचं. हे मीठ पण चवीनुसार टाकू शकता तुम्ही. तर हे तिखट, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतलेले. तर आपण लाल तिखट पण थोडंसं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हे थोडं जास्त असलं तरी काढून ठेवू शकतात. आणि थोडेसे तीळ आहेत ना, मळताना पण टाकायचे आणि नंतर रोल करताना पण याला हे करू शकता, लावू शकतात. तर हे पहा आपलं ते सर्व टाकलेलं साहित्य आणि त्याच्यावरती थोडं 1 पळी तेल टाकायचे आणि आता ते एकत्र करून मळून घ्यायचे. तर अगोदर आहे ना कोथिंबीरला आपल्या पाणी सुटलेलं असतं सगळ्या याच्यामुळं, त्याच्यामुळं त्यातच मिक्स करून घ्यायचं. नंतर जसं लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं. तर हे पहा आपलं मळून झालेलं आहे हे कोथिंबीर वडीचं पीठ. आणि त्याच्या इथनं आपल्याला आता गोल असे 2 रोल करून उकडून घ्यायचे, तो वाफलून वाफेवरती. मग नंतर ते कट करून आपण त्याची वड्या पाडणार आहेत. हे अशा प्रकारे 2 रोल होतात आपले. जास्त जाडीचे पण नाही आणि जास्त हे पण नाही. चिकट असतं ना बेसन पीठ, तर थोडं तेल लावायचं त्याला. पहा ताटाला तेल लावून घेऊन मी हे रोल याच्यात ठेवलेले आहेत आणि वरतून थोडीशी फोडी लावलेली. मध्ये पाणी उकळायला ठेवलं. ही प्लेट त्याच्यावरती ठेवूया. त्याच्यावरती आपण हे ना ताट असं ठेवून घेऊया. ताट असं ठेवलेलं आहे व्यवस्थित. गॅस पण फुल केलेला आहे आणि आता झाकण ठेवूया वरतून. 5 ते 10 मिनिटं याला वाफलून द्यायचं. रोल एकदम असे व्यवस्थित शिजलेले तर वाफलेले तर वाफेवरती आपण हे केले. ते पॅन मध्ये पाणी टाकून वरती वाटी ठेवून त्याच्यावरती हे ताट ठेवलं होतं आणि आता छान असे वाफरलेले ते कट करायचे, कारण थंड होऊन द्यायला पाहिजेत आधी. तर ह्या पहा आपल्या कोथिंबीर वड्या अशा प्रकारे कट करून झालेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. वड्या आता तळून घेऊ. तेल तापलेलं आहे आपलं. तेल अगदी छान तापलेलं असल्यामुळे पटपट कडल्या जाते. एकदम छान अशा तळलेल्या आहेत. काढून घेऊया आता.
आपल्या कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार आहेत.